सामन्याला होते सुरुवात. पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क कुणालच्या बॅटमधून एक रन येते. कुणाल दळवी आणि आनंद गायकर अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एक राईट हँड तर एक लेफ्ट हँड अशी कॉम्बिनेशन जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रियेश पाटील. चांगला बॉल होता मात्र सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना सामना क्रमांक 5 आपल्या भेटीला येतोय. SP बिलोशी वर्सेस गावदेवी गुहीर. SP बिलोशी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल. प्रियेश एक उंच सकल बांध्याचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म उडतो विकेटने. चांगला बॉल होता. थोडासा चेंडू टॉस झाला होता. वेगवान मारा पाहायला मिळाला आणि कोणतीही मिस्टेक करत नाहीयेत विकेट किपर. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. चांगला बॉल होता. थोडासा उसळी घेणारा चेंडू जमला नाही. बॅटर आनंद गायकर या खेळाडूला ज्या पद्धतीने खेळण्याचा दृष्टिकोन त्याचा चांगला होता. पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु थोडासा उसळी घेणाऱ्या चेंडूला खेळू शकले नाहीत. पहिली विकेट लवकरात लवकर गेल्यानंतर आता वन डाऊनचा प्लेअर थोडासा कुठेतरी यावेळेला दबाव असेल यात ती मात्र शंका नाहीये. SP बिलोशी वर्सेस गावदेवी गुहीर या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आपण पाहताय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. अतिशय चांगलं आयोजन नियोजन चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा वाडाकरांसाठी एक सुखद अनुभव असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम ऑन साईडला खूप चांगला फटका मनगडाचा वापर करत असताना चेंडूला पाठवलाय खेळाडू कक्षेच्या सन्मानासाठी. मी आहे ना काळजी करू नका असा संदेश देणारा हा चौकार पाहायला मिळतो महेश दळवीच्या बॅटमधून. 4 रन या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 5 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं षटक प्रियेश पाटीलचं. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ग्रेट डिलिव्हरी सूप ऑफ कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट बॉल. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉर्डरमॅनचा वापर केला होता. सरळ चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती जवळजवळ 6 रन. या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतायत पृथ्वी शॉ जे इंटरनॅशनल क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला. आज पालघरचा अभिमान आहे. नेहमीच आपण पाहिलं नारंगीच्या मैदानापासून त्यांचा सफर सुरुवात झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं भारताला रिप्रेझेंट केलं. IPL मध्ये सातत्याने आपण पाहतायत चांगल्या खेळीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचेच पिताश्री पंकज शॉ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पंकजी शॉ साहेब आपलं सहर्ष स्वागत. दिनेशजी पिंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विश्वासजी काळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. अतिशय एक चांगलं क्रिकेट सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7-1 आतापर्यंत. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी गुहीर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले. दुसरं षटक पाहायला मिळतं गोलंदाज सागर पाटीलचं. सागरचा हा बॉल या वेळेला बॅटचं टॉप एज. फिल्डर येत आहेत तत्पूर्वी चेंडू फार वेगाने निघून जाईल. हा ना करता करता 3 फिल्डरला बीट करत चेंडू बाउंड्री लाईन क्रॉस होत असताना येईल या वेळेला अतिशय एक चांगला दर्जेदार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. गुड शॉट. 4 रन.
या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. फलंदाज आपण पाहत आहेत आनंद गायकरला आणि एका साईडला महेश दळवी अशी जोडी. कुणाल दळवीला आपण पाहत आहेत. कुणाल दळवीचा हा फटका यावेळेला इनसाइड आउटचा फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळले गेले तेवढीच चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. सागर पाटीलच्या या बॉलवर 2 रन्स येत असताना संघाची धावसंख्या फलकावर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी गुहीर या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. षटक क्रमांक दुसरा आहे. कुणाल दळवी आणि महेश दळवी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्टार्ट तर चांगली झाली. आता या षटकामध्ये धावा आलेत सागर पाटीलच्या. पहिल्या बॉलवर 1, त्यानंतर डॉट आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढला होता. त्यानंतर चौकार आला, 2 रन्स मिळाल्या. म्हणजे धावा येत आहेत, धावा थांबत नाहीये. स्ट्राईक रोटेट होते. स्विच हिटचा फटका, क्लीन स्विच हिट. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्य मंचावर आपल्यासोबत मान्यवर आहेत पृथ्वी शॉ, भारतीय क्रिकेटर, यांचे पिताश्री पंकज शॉ इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि पंकज शॉ यांचा हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय पंकज शॉ साहेब, आपण पुढे यावं. आपला सन्मान आणि सत्कार इथे केला जातो. एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या माध्यमातून. पृथ्वी शॉ यांचे पिताश्री पंकज शॉ इथे आपल्यासोबत आहेत आणि त्यांना आपण या मुख्य मंचावरनं सन्मानित करतोय. त्यांचा स्वागत सन्मान या मुख्य मंचावरनं होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनलाईनच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक जोडलेत आणि सध्या या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. डबल ए स्पोर्ट्सचे ओनर जफर पटेल यांच्या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफी करता शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद जफर पटेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गावदेवी गुहीर या टीमची जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना पाहायला मिळतो. कुणाल दळवीच्या बॅटमधून एक आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. सागर पाटीलच्या या षटकामध्ये 14 धावा तब्बल पाहायला मिळाल्या. दोन्ही जे गोलंदाज आणि फलंदाज आपण पाहिलं तर फायर ब्रिगेडमध्ये जॉब करतात. एक नवी मुंबईमध्ये तर एक मीरा भाईंदरमध्ये आपण पाहिलं. आणि अल्पेश गोतारणे हे सुद्धा मात्र आपण पाहत आहेत. सावली क्रिएशनच्या माध्यमातून आज tenniscricket.in ला जोडले गेलेत. ते सुद्धा मात्र फायर ब्रिगेडमध्ये आहेत. 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. महेश दळवी 4 बॉलमध्ये 6 आणि 6 बॉलमध्ये 13 रन. कुणाल दळवीच्या बॅटमधून धावांचा जो वेग होता दुसऱ्या षटकामध्ये वाढायला हवा होता आणि तो वाढताना पाहायला मिळतोय. म्हणजे एक सेन्सिबल बॅटिंग कशी करावी हे कुणाल दळवी आतापर्यंत दर्शवून देत असताना आपल्या संघाकरिता. उलटाच बॉल होता, ऑन साइडला शफल झाले आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. अगदी एलईडी स्क्रीनच्या बाजूने चेंडू जलद गतीने निघून जातोय. निखिल भोईर यांच्या सन्मानासाठी षटकार. चांगला फटका होता. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 26 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर प्रियेश पाटीलच्या खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतोय. कुणाल दळवी इज ऑन अ फायर. अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने बॅटिंग केले आतापर्यंत क्लास. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स गेलाय या बॉलला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्लास बॅटिंग. टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या चारही गोष्टींच्या जोरावर गावदेवी गुहीर संघाचा एक टेक्निकली साऊंड असणारा फलंदाज, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा अर्थातच कुणाल दळवीच्या बॅटमधून धावांचा वेग चौकार आला. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रियेश पाटीलच्या खरपूस समाचार गोलंदाजीचा घेत असताना कुणाल दळवी मॅग्निफिसंट बॅटिंग, क्लास. या स्पर्धेच्या निमित्तानं वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसंच वैभवजी भोईर या मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहे. तसंच ओम साई वेल्डिंग वर्क्स ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्यात ते श्री राहुल ठाकरे इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत.
विनंती आहे मुख्य मंचावर विराजमान व्हावं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. 31 रन झालेले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3. अप्रतिम ऑफ साईडला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळत असताना फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 32 या धावसंख्येवर 32 रन झालेले आहेत. सिंगल डबलला महत्व देत आहे षटकारा चौकारासाठी ओळखले जाणारे फलंदाज. आतापर्यंत सेन्सेशनल बॅटिंग, बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं, समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं, आपल्या संघाकरिता कोणत्या पद्धतीने क्रिकेट खेळायचं आहे हे आतापर्यंत ठाऊक असणारे फलंदाज पाहायला मिळत आहेत. 32 रन झालेत. बॉल फेकून झाले ते 4. प्रियेश पाटीलचा पुढील बॉल. अप्रतिम चांगला बॉल होता. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. स्वतःला ऍडजस्टमेंट करत असताना, पॉवरफुल बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. असं नाही आहे कुणाल दळवी वेडे वाकडे स्ट्रोक खेळून धावा जमवितोय. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट जे आहेत ते मात्र यावेळेला खेळत असताना कोणत्या क्षणाला कोणत्या बॉलवर कोणत्या गोलंदाजावर कसा अटॅक करायचं, कोणत्या गोलंदाजाला कसं सेन्सिबल क्रिकेट खेळावं, चॅलेंज स्वीकारावं, हे प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट ज्याच्याकडे असतात तो परिपक्वतेचा खेळाडू असतो. 33 रन. ऑन साईडला शफल होऊन खेळलेत. फिल्डर मात्र जोराने येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या फलकावर 3 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते. 34 या धावसंख्येवर 34 रन. 11.33चा आतापर्यंत करंट रन रेट हा प्रॉपरली चांगला आहे. बेस्ट अँड बेटर आतापर्यंत ही आपण पाहू शकता सरासरी आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. कुणाल दळवीचा विचार केला तर 10 बॉलमध्ये 25,250चा स्ट्राईक रेट आतापर्यंत मेंटेन केला गेलाय. ॲब्सोल्युटली सुपर अँड इनक्रेडिबल बॅटिंग बाय कुणाल दळवी. त्याला सुरेख साथ देतोय महेश दळवी. हा फलंदाज 6 बॉलमध्ये 8 रन त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट 1 ते 1.5 मिनिटाचा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर लगेच मॅच ऑन राहील. यानंतर होणारा सामना DKP शिवकृपा पाहुणीपाडा वर्सेस अबीर 11 RP लायन्स वाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन. पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं टॉस करण्याकरिता. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित आपण पाहताय डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा हा रणसंग्राम. अगदी प्रत्येकाला हवी हवीशी ही स्पर्धा, वाडाकरांसाठी एक सुखद अनुभव देणारी ही स्पर्धा. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. आपण पाहतायत हा टेनिस बॉल क्रिकेटचा देदीप्यमान डे नाईट फॉर्मॅटचा सोहळा. अगदी तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ हा नेहमीच मैदानात घेऊन येतो आणि वेगवेगळ्या ऊर्जेसाठी ओळखणारा जाणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, एकत्रित घेऊन येतोय. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा थरार आजपासून रंगताना 6 दिवस 6 एप्रिलला या स्पर्धेची सांगता होताना पाहायला मिळेल. ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. फिल्डर येत आहेत. व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच. काय झेल टिपला गेलाय. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. सुपर, अनबिलिव्हेबल. अगदी एसएल वर्ल्ड मध्ये जावं ट्रिपसाठी आणि तिथे मात्र आपण पाहतायत की त्या स्विमिंग पूल मध्ये सूर उडी मारावी अशा पद्धतीने हा मात्र सूर उडी मारून झेल टिपला गेला. हा झेल 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. एक्सलंट कॅच, गुड वर्क, सुपर कॅच. रुपेश पाटील ज्या खेळाडूचं नाव आपल्याला पाहायला मिळतं नॉमिनीमध्ये असेलच यात ते मात्र शंका नाही. पहिल्याच दिवसामध्ये रुपेश पाटीलने हा झेल घेऊन अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. हे एफर्ट आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने डाग अच्छे होते हे असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. हे रुपेश पाटील यावेळेला या झेलवर दर्शवत असताना पाहायला मिळाला. ग्रेट कॅच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते. निखिलला आपण पाहतायत स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. डॉट बॉलची सांगता होत असताना SP साहेब अर्थातच संदीपजी पाटील यांच्याकडून या झेलसाठी या कॅच साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज रुपेश पाटील यांच्यासाठी आलेला आहे. ही ऊर्जा दिली जाते, हे प्राइज नाहीये, तर त्याच्या ऊर्जेला जरूर ह्या वेळेला सलाम असेल. तत्पूर्वी सिंगल मिळते महेश दळवीच्या बॅट, पप्पू पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 35. 35 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले 3. निखिल पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय, परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय.
कुणाल दळवी एक सेट फलंदाज 120 ग्रॅमचा हा टेनिस बॉल आता फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय तो कुणाल दळवीला. ऑन साइडला कडक शॉट सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट चॅम्पियन्स ट्रॉफी सिक्सर षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर 41 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4था आहे. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 41. कडक बॅटिंग 31 वर खेळी करतोय 11 बॉल मध्ये. मोठा प्रहार अगोदरच खेळण्याचा मनसुबा बाळगला. बॅटचं टॉप एज आणि विकेट किपर कोणतीही चूक करणार नाही. आकाश मॅग्निफिसंट कॅच फलंदाज बाद. कॅच नंबर 2 आकाशच्या हातामध्ये. हा चेंडू विसावला गेला आणि इथे कुणाल दळवीची एक चांगली इनिंग यावेळेला ब्रेक होत असताना पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 31 रनची एक घणाघाती आणि झंझावती बॅटिंग करत असताना अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. ग्रेट बॅटिंग टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळेल खेळाडू कक्षांमध्ये. आणि हा तिसरा धक्का गावदेवी गुहिरी टीमला अप्रिसिएशन ही पारी आपल्याला पाहायला मिळाली. 41 ला 3 धक्के बसले गेलेत. राहुल पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डीकेपी शिवकृपा पाहुणेपाडा टीम या ठिकाणी संघ उपस्थित झालेला आहे. अबीर 11 RP लायन्स वाडा जर उपस्थित असतील तर लगेच या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आलेल्या सर्व आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं वाडाकरांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आजचा पहिला दिवस पहिली रात्र डे अँड नाईटचा फॉर्मॅट. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. आकाश चांगली विकेट किपिंग करत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आणि गावदेवी गुहिर या टीमचे 41. माजी उपसरपंच ग्रामपंचायत गांद्रे सन्माननीय श्री वीरेंद्र ठाकरे सर इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष सहकार्य त्यांच्या वतीने लाभलंय ते वीरेंद्रजी ठाकरे या मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत आहे. वेलकम. मान्यवर पाहुणे या स्पर्धेला लाभतायत त्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं किंवा नेहमीच आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या वतीनं बनवल्या जातात ते श्री साई ट्रॉफी आर्ट्स चे सर्वेसर्वा राहुल माळी सर इथे उपस्थित होत आहेत. आपलं ही मनपूर्वक स्वागत आहे. फर्स्ट एड किट आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिलाय ते डॉक्टर पराग इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॅच ड्रॉफ्ट आणि 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 42 या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. राहुल पाटील आणि पप्पू पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकाला प्रारंभ होतोय. शेवटचं षटक म्हटलं तर ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. या स्लॉग ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतात तेवढ्या धावा मात्र अपेक्षित असतात. अपेक्षांचं ओझं या षटकामध्ये असतं. पाहिजे कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. गोलंदाजी मार्कवर दीक्षित पाटीलला आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने राऊंड द विकेटने चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. फलंदाजाला असं वाटलं की हा चेंडू थोडासा टॉस होईल, बॅटवर येईल आणि पुलचा फटका खेळेल, परंतु तसं काही घडलं नाही. दीक्षित पाटीलचा एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. नव चैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. चांगला बॉल होता. शाडांपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रियेश पाटील पुढे सरसावतायत वाईडिश लॉंगॉनकडून. फिल्डिंग करतील, फेकतील तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 3 बॉलच्या समाप्तीनंतर 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी गुहिर. ऑन दी टोस खेळला गेलाय. खूप चांगला चेंडूला यावर एक्झिक्यूट केला गेला. थर्ड मॅनला कोणी फिल्डर नाहीये.
फार वेगाने चेंडू निघून जाईल. मिळतील 4. चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. गुड शॉट 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. पप्पू पाटील आपल्या संघाला घेऊन जात आहे 47 धावसंख्येवर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. डीकेपी शिवकृपा पाहुणेपाडा आणि अबीर 11 आरपी लायन्स वाडा यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सँडी 11 सुपोंडे वर्सेस आई गावदेवी पिंपळास असे 14 टीम्सला आजच्या दिवसामध्ये प्राधान्य दिले गेले. वाडा क्रिकेट असोसिएशन अगदी पुढे जात चाललेला आहे आणि त्यामुळे आता वाडा क्रिकेट सुद्धा आपण पाहत आहेत एक डेव्हलपमेंट झालंय. या क्रिकेटची प्रगती होत असताना सातत्याने पाहायला मिळते. शफल झाले अतिशय मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना क्लास फटका. सरळ चेंडूला फेकून दिलाय षटकाराकरिता आणि हा प्रेक्षकाने झेल टिपलेला आहे, त्यामुळे त्याला सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून हरीश पालवे यांच्या माध्यमातून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट आणि स्पंदन ग्रुप यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज आणि चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपये म्हणजे 500 रुपये कॅश प्राइज आणि कलरफुल प्रिंट टी शर्ट. म्हणजे प्रेक्षक वर्ग मालामाल आहेत. म्हणजे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आल्यानंतर एक सुखद अनुभव घेऊनच जाणार. चांगला फटका होता, एक्झिक्यूट केला होता, शफल झाले होते हलकेशे. क्लास टायमिंग या षटकारासहित अर्धशतक सांघिक पाहायला मिळाला. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. ओड शॉट. क्लास टायमिंग आमच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये सरळ चेंडूला फेकून दिलाय आमच्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. चला या झेल टिपला असेल तर 500 रुपये आहेत. स्पंदन ग्रुप यांच्याकडून 300 रुपये, चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपये आणि हरीशजी पालवी सावली क्रिएशनचे प्रोप्रायटर यांच्याकडून कलरफुल प्रिंट टी शर्ट. एकाच मॅच मध्ये प्रमोद 2 झेल टिपले गेले, 2 टी शर्ट आणि 500 रुपयाचे 2 पारितोषिक आपण देणार आहोत. इथे मुख्य मंचावरनं पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि उत्तरार्धाचा खेळ इथे आपण सुरू करणार आहोत. एकूण 60 धावा झालेल्या आहेत आणि 60 रनचं टार्गेट एस पी बिलोशी या टीम समोर ठेवण्यात आलंय. 12च्या सरासरीने खेळावं लागेल प्रति षटका मागे. टॉस कडे आपण वळणार आहोत. टॉस त्या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आमचे साथी समालोचक अक्षयजी पांडव त्या ठिकाणी आहेत. डीकेपी शिवकृपा पाहुणेपाडा आणि अबीर 11 आरपी लायन्स वाडा. 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि टी शर्ट देऊन सन्मान केला जातोय. आणखी एक मला वाटतं गांधऱ्याचेच प्रेक्षक आहेत आणि त्यांना इथे 500 रुपये आणि हा आकर्षक टी शर्ट जो देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. प्रेक्षकांना मालामाल केलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 500 रुपये रोख आणि ही सावली क्रिएशनची आकर्षक जर्सी ती इथे दिली जाते. हॅलो. क्रिकेटवर प्रेम करणारा एक व्यक्तिमत्व आपल्या मुख्य मंचावर उपस्थित होत आहे. सन्माननीय रामनाथजी मोहिते इथे उपस्थित होत आहेत. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉस कडे आपण जातोय. चला दोन्ही कॅप्टन लगेचच नाणेफेक कक्षामध्ये जॉईंट व्हायचंय. दोन्ही कॅप्टन्स अबीर 11 आरपी लायन्स वाडा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर विना विलंब लगेचच टॉस करण्याकरता संपर्क सारायचा आहे. दोन्ही कॅप्टन इथे जॉईंट होत आहे. जयेश पाटील आपल्याला विनंती आहे, आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल, नाणेफेक केली जाईल.
इथे टॉस केला जाईल, कॉइन स्पिन केला जातोय. एक मिनिट. वीरेंद्र ठाकरे साहेब, माझी सर्व उपसरपंच आपल्याला विनंती, आपल्यालाही टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचंय. इथे कॉइन स्पिन केला जाईल. काटा असा कॉल दिलाय आणि इथे नाणेफेक जिंकली आहे डीकेपी शिवकृपा पाहुणेपाडा. शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा पहिल्यांदा फिल्डिंग करायची. कसं वाटतंय? एक मोठं आयोजन तुमचंही असतं, मात्र मी जसा उल्लेख करतोय की या तालुक्याचं सर्वोत्तम आयोजन जर कोणी केलंय ते नवचैतन्य स्पोर्ट्सने केलंय. ज्या पद्धतीने भव्य देवेदा, कालही त्याबद्दल चर्चा झाली, उद्घाटन समारंभ काहीतरी वेगळं दाखवण्याचा तालुक्याला प्रयत्न केलाय, काय म्हणतील त्याबद्दल? खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे निखिल भोईरदादाने. कारण पहिल्यांदा चॅम्पियन ट्रॉफी झाली होती, ती सुद्धा निखिल भोईर दादा यांनी खूप चांगली केली होती. आणि त्यानंतर शिवकृपा चषक झालेलं आमचं, ते पण पहिल्यांदा झालेलं, खूप मोठं असं चषक होत होते. आणि त्यानंतर वाडामध्ये प्रथमच आपलं ही चॅम्पियन ट्रॉफी होत आहे. खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि खूप सुंदर असं ग्राउंड बघायला भेटतं, मजा येईल खेळायला इथे. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे टॉस हारलाय, वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आली आहे. काय टोटल पर्यंत जाण्याचा मनसूब आहे आणि आज काय संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये, कारण वाड्यात मॅच आहे त्यामुळे संपूर्ण संघ काय आज पाहायला मिळेल? टोटलचा जर विषय करायला गेला तर आमच्यात जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तरी पण आम्ही 55-50 प्लस धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि जर टीमचा विचार केला तर आमचे सगळे प्लेयर अवेलेबल आहेत, काही प्लेयर येणार आहेत, ते पण उपस्थित होतील थोड्या वेळात. सो आम्ही पूर्णपणे प्लॅनिंग करून टीम उतरणार आहे. बघा, वाडावासियांना क्रिकेटचा मोठा जल्लोष हा साजरा करता आला नाही, कारण 2018ला चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती. 2018 नंतर खंड पडला होता. खरं तर वाडा गांद्रे या परिसरात मोठी स्पर्धा पूर्णपणे लुप्त पावल्यासारखी झाली होती. पुनर्जीवित केलंय चॅम्पियन ट्रॉफीला 2018 नंतर. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? जेव्हा प्रथम मी या ग्राउंडवर आलो तेव्हा असं वाटत होतं की मी कुठेतरी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी बघायला आलोय. खरंच ही तोडीस-तोड चॅम्पियन ट्रॉफी आहे जी वाड्यात आयोजन केली आहे निखिल आणि त्यांची टीमनी. खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि असेच टुर्नामेंट होतील अशी आम्ही आशा बाळगतो. शुभेच्छा असतील. समालोचक कशाकडे जातोय, जिथे प्रमोद शेडगे आपल्यासोबत जॉईंट होतील. ऑन साईडला खेळला गेलाय, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. यश टेकन इथून मात्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता हा कॅच, आणि इथून आपण पाहत आहेत फलंदाजाला परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. SP बिलोशी या टीमला पहिला धक्का बसतोय. 60 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत संघाची धावसंख्या स्थिरावली गेली 8. या धावसंख्येवर काय चेंडूला फॉलो केलंय आमचे कॅमेरामॅन, अगदी नेत्रदीपक कामगिरी करत असताना tenniscricket.in या वेबसाईटवर पहिली वेबसाईट आपण पाहिली, tenniscricket.in. आणि त्यानंतर आपण पाहत आहेत बऱ्याच वेबसाईट येत असताना पाहायला मिळतात, त्या ब्रँड सुद्धा झाल्या. परंतु ओल्ड इज गोल्ड हे नेहमीच आपल्याला सातत्याने चांगलं पाहायला मिळतं. SP बिलोशी टीमला पहिला धक्का. बॅटर बाद झाल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये या, जेणेकरून आपला तेवढा वेळ वाचेल. आठ रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहे. 60 रन्स पाठलाग करत असताना पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये मिस्टर सुनील पाटीलला आपण पाहिलं. आता राहुल पाटील गोलंदाजी मार्कवर येताना आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं सुभाष गोवारीला आपण पाहत आहेत. अतिशय चांगला देदीप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहत आहेत 2025. हळूहळू मात्र प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या दिशेने वळत असताना काही मान्यवर या स्पर्धेची शोभा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या VIP डाईसवर मनोज वलटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुशांतजी ठाकरे,
सर्कल अधिकारी जे आपण पाहत आहेत ठाकरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यावेळेला बॅटचे एज घेत चेंडू शॉट थर्ड मॅनला, तेवढीच मात्र उमेदवारी फिल्डिंग केली जाते. ही ऊर्जा आहे, ही तुमची बॉडी लँग्वेज तुम्हाला लगेच दर्शवली दिली जाते. ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत अतिशय चांगली फिल्डिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 9 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 1. षटक क्रमांक दुसरा आहे. 60 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. 51 रनच्या अजून सुद्धा नितांत आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील. ऑन साइडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. शॉर्टपूल सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. गुड शॉट. 4 रन. यात चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 या धावसंख्येवर 13ला 1. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 60 धावांचा पाठलाग करत असताना आता थोडेसे लयबद्ध झालेत मिस्टर निखिलला आपण पाहत आहेत. एका साईडला आपण पाहू शकाल सुभाष गवारीच्या बॅटमधून चौकार आला. दबाव थोडासा होता परंतु त्या दबावाला न जुमानता मी चांगले बॅटिंग करू शकतो असं यावेळेला आपण पाहत आहे सुभाष गवारीच्या बॅटमधून. राहुल पाटीलचा पुढील बॉल ऑन साइडला कडक शॉट सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरता षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल. सुभाष गवारीच्या बॅटमधून चौकारानंतर आलेला हा कॉन्फिडन्स पद्धतीने षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर SP बिलोशी या टीमची जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 15च्या एकंदरीत 12च्या सरासरीने खेळायचंय. 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक दुसरा पाहायला मिळतं. म्हणजे ज्या सरासरीने जायचंय त्या सरासरीने जात असताना पहिल्या षटकामध्ये थोडासा सन्नाटा पसरला होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये सुभाष गोवारी नावाचं वादळ घोंगावलं गेलंय या मैदानात. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक. हा झेल महत्वपूर्ण होता. सुभाष गोवारीच्या खेळीला पूर्णविराम. निखिल यावेळेला दर्शवत असताना की एक थोडासा जोखीम पत्करणारा स्ट्रोक खेळायला हवा होता. स्विचिटचे फटके मात्र कदाचित असावे सुभाष गोवारीच्या बॅटमधून परंतु इथे सॉफ्ट डिसमिसल. अखेरकार विकेट मिळाली राहुल पाटीलच्या गोलंदाजीवर. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. सेकंड विकेट डाऊन. SP बिलोशी टीमला दुसरा धक्का. सुनील पाटील अगदी चांगला नेत्रदीपक हा कॅच आपण पाहतात. एक्सलंट फिल्डिंग. जेव्हा तुम्ही सर्कल मध्ये असता त्यावेळेला तुम्हाला तीक्ष्ण नजरेत त्या बॉलला कॅरी करावं लागतं. विदिन सेकंदामध्ये बॉल येत असतो आणि अशा वेळेला सर्कल मधले फिल्डर हे नेहमीच उत्तम दर्जाचे असायला हवेत आणि त्यामध्ये सुनील पाटीलने हा झेल टिपत असताना सांगितलं हो मी चांगला एक फिल्डर आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सुभाष गोवारी नंतर विकेट मिळण्याचे चान्सेस आणि यस टेकन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. गणेश सांबरे कोणती चूक केली नाही. स्वतः झुकले होते. 100% दिले आणि 40+ क्रिकेट अफलातून ते खेळत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे फिट अँड फाईन. चांगला झेल टिपला गेला. लगातार हा दुसरा विकेट राहुल पाटीलच्या खात्यामध्ये. विकेटवर विकेट मिळत असताना आता विकेट हॅट्रिक वर पोहोचले गेलेत. मुकेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 19 रन झालेले आहेत. निखिल पाटीलच्या समोरच विकेटवर विकेट मिळत असताना थोडेसे त्रस्त आहेत. स्वतः ऍज अ कॅप्टन सिंगल डबलला महत्व दिलेलं नाहीये. जसे फलंदाज या ठिकाणी आले तसेच मात्र मैदानाच्या दिशेने जात असताना दीक्षितला आपण पाहिलं. आता मुकेश कशा पद्धतीने बॅटिंग करेल. समंजसपणाचं क्रिकेट खेळेल का. राहुल पाटीलला आपण पाहत आहेत. विकेट हॅट्रिक साध्य करू शकेल का याकडे लक्ष असेल. आतापर्यंत उत्तम दर्जाची बॉलिंग केले. ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका. फिल्डर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला कोणी नाहीये. मात्र मिड ऑफच्या थोडेसे पुढे सरसावत असताना फिल्डर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत येत आहेत. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील. मुकेश पाटीलच्या बॅटमधून 2 धावा येत असताना SP बिलोशी टीम जाऊन पोहोचते 2 षटकांच्या अखेरीस 21 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत 18 आणि SP बिलोशी या टीमला विजयासाठी धावा हव्यात त्या 39.
18 बॉल 39 रन 13च्या ऍव्हरेजने आतापर्यंत खेळावं लागेल. जी 12ची सरासरी होती ती 13 वर येऊन टिपली गेली. आता 18 बॉल 39 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं एसपी बिलोशी या टीम समोर. आई गावदेवी गुहीर टीम आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 59 धावा फलकावर लगावल्या. जे काही श्रोते जोडले गेले ते या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाहतायत अर्थातच tenniscricket.in वर. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे निखिलजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून खरोखरच आज प्रत्येक जण कौतुक करेल या नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे टीमचं आणि आयोजकांचं आपण सातत्याने आपण पाहत आहेत. निवेदक सूत्रसंचालक आणि एक समालोचक म्हणून सुरेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्हॉइस ऑफ विलोशी. वेलकम सुरेश पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 या धावसंख्येवर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेटने अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. स्विच हिटचा फटका यावेळेला जरूर खेळला गेला होता. एक नंतर मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता मात्र निखिल त्या ठिकाणी आपण पाहू शकाल पोहोचलेत. क्रीज सोडली गेली होती. एक नंतर मिळते. एसपी बिलोशी टीम जाऊन पोहोचते. 23 या धावसंख्येवर 37 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे 16 बॉल मध्ये 37 रन. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही टीम मध्ये आतापर्यंत बॅलन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबलला महत्व देत आहेत मुकेश पाटील एका साईडला तर एका साईडला निखिल पाटीलला आपण पाहत आहेत. पुढील बॉल सुनील पाटीलचा बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका हाताला स्पर्श करून जाणारा बॅक टू द बॉलर. एक रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. तिथे मात्र फिल्डिंग थोडीशी खराब. लूज फिल्डिंग पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठी पलटले. धाना करता करता 3 धावा. जर चेंडू कदाचित जर आपण पाहिला असता तर हातावर जाऊन आदळला गेला. जर हातामध्ये चेंडू विसावला असता तर एक बेस्ट कॅच कॉटन बोल्टची संधी प्राप्त झाली असती. या 3 रन मिळाल्या. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 26 धावा. 26 रन लॉस ऑफ 3 विकेट. 26 ला 3. फुलटॉस बॉल होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता स्थिर राहिले. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 14 बॉल 34 धावा हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांना आवडणारी ही स्पर्धा जिचं नाव आहे ज्या स्पर्धेचं चॅम्पियन्स ट्रॉफी. ऑन साईडला फटका तर चांगला होता. डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही. मुकेश पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन. इथून 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 34. 13 बॉल 34 रन एसपी बिलोशी टीमला विजयासाठी. रोहित सुतार उर्फ लालू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. पैसे कशा पद्धतीने बॅटिंग करतील. निखिल पाटील समोर 3 ते 4 विकेट त्याच्या डोळ्यासमोर जात असताना पाहायला मिळत आहे. सिंगल डबलला महत्व देत असताना मुकेश पाटील एक मोठा फटका मारण्यासाठी तत्पर झाले होते. चांगला बॉल. जसे आले तसेच मात्र यावेळेला क्लीन बॉल दांडीगुल. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली आणि रोहित सुतार आल्या पावली परत. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. चांगला बॉल होता. परफेक्ट यावेळेला काय गोलंदाजी करत असताना सुनील पाटीलने 2 षटका आपल्या कोठ्यातील हाताळली गेले. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी एसपी बिलोशी या टीमला 34 रनची आवश्यकता आहे. मुख्य मंचावर आपण या ठिकाणी येतोय. नवचैतन्य स्पोर्ट गांधी आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 3 आणि या 3ऱ्या पर्वामध्ये आलेले आहेत कमलाकरजी
पाटील साहेब निमंत्रण मान देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक वाडा निवृत्त पोलीस अधिकारी आदरणीय कमलाकर पाटील साहेब यांचं मुख्यमंत्र्यांवर स्वागत आणि सन्मान स्पर्धेचे मुख्य प्रायोजक कल्पेशजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सन्मान केला जात आहे. वेलकम सुस्वागतम कमलाकरजी पाटील साहेब आपलं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 मध्ये नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या वतीनं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुढील सन्मान रामनाथजी मोहिते साहेब ज्येष्ठ व्यक्तिमत्व या वाडा शहरातील वाडा तालुक्यातील ज्येष्ठ लोकनेते रामनाथजी मोहिते साहेब यांचं स्वागत आणि सन्मान कल्पेशजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावर होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 27 रन झालेले आहेत. 33 रनची आवश्यकता. 11 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तर मोठे फटके मारावे लागणार आहेत बॅटरला. चांगला बॉल होता. अगदी ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. चांगली थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत गोलंदाज. समोरच हरीश पालवी यांना आपण पाहताय. सावली क्रिएशनचा आज ब्रँड, फक्त हे नाव नाही तर ब्रँड आहे. प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण सातत्याने पाहिले त्यांच्या कुशल नेतृत्वावर. तसं राहुल सरांना आपण पाहतायत. आज प्रत्येक ट्रॉफीज आपण पाहतायत. प्रत्येकाला हव्या हव्याशा वेगवेगळ्या लुकच्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून कलात्मक ट्रॉफीज आपण पाहू शकाल. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रत्येकाला आवडेल अशी ही ट्रॉफी प्रत्येकाच्या स्टेटसला आपल्याला पाहायला मिळाली. ही कला आहे आणि या कलेला वाव दिलीच पाहिजे. अप्रतिम ऑन साईडला मिस्टॅमिक स्ट्रोक जरूर 1 रन मिळेल. मोठे फटके येत नाहीयेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, कलात्मक गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत लाईन अँड लेनचे राजे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पप्पू पाटीलला संघाची धावसंख्या 29, 8 बॉल आणि विजयासाठी 31 ची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. इनसाइड आउटचा फटका. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त सिंगलवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 30 वर अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला गेलाय. आता येणारे बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता. सर बॅटचा वापर केलाय निखिल. सॉफ्ट सिग्नल यावेळेला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती, परंतु कॅच ड्रॉफ्ट. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. कोणती धाव येत नाहीये. अच्युत पाटील स्वतःकडे स्ट्राईक एंडला जात आहेत. 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 30 रनची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. SP बिलोशी या टीमला विजयाकरता 6 बॉल 30 रन. यानंतर होणारा सामना DKP शिवकृपा पाहुणीपाडा वर्सेस अबीर 11 RP लायन्स वाडा आणि त्यानंतर सँडी 11 सुपोंडे वर्सेस आई गावदेवी पिंपळास. स्विच हिटचा पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेत असताना क्लीन स्विच हिट पाहायला मिळतोय. स्विच हिटचा फटका स्विच हिट मध्ये कन्वर्ट केला. अच्युत पाटीलच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावर 36 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल आणि विजयासाठी आता 24 रनची आवश्यकता आहे. अविनाशजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. गांधीगावातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक. वेलकम. आपलं शब्द सुनणारे हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळलाय. हा दुसरा धमाका पाहायला मिळतोय. काय बॅटिंग अच्युत पाटीलची यावेळेला पाहायला मिळते. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आता 42 रन झालेत फलकावर. 4 बॉल मध्ये विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 3 अजून सुद्धा अशाच प्रकारचे षटकार ठोकावे लागतील. जर मॅच जर विन करून दिली तर संदीपजी पाटील SP यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅश टिपलेला आहे. तर आपण या विजेते आहात. एक कलरफुल प्रिंट टी शर्ट यावेळेला ऑन साइडला खेळलाय. समोर खेळले तिथून मात्र विकेट जाण्याचे चान्सेस. यस टेकन. सावली क्रिएशन हरीश पालवे यांच्याकडून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट त्या प्रेक्षकाला देण्यात येईल. त्यानंतर आपण पाहत आहेत स्पंदन ग्रुप यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज आणि चॅम्पियन्स
एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपये अशा पद्धतीने हे प्राइज आपल्याला पाहायला मिळेल, त्या प्रेक्षक वर्गाला देण्यात येईल. अच्युत पाटीलने 2 षटकार ठोकत सामन्यामध्ये इरादे पक्के स्पष्ट केले होते. तर आकाश बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतात. 3 बॉलमध्ये विजयासाठी 18 रनची आवश्यकता. 3 लगातार षटकार ठोकून या सामन्यामध्ये परत येण्याचे चान्सेस आहेत. चांगला बॉल होता ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर चेंडूला पिच करत असताना ऑफ ड्राईव्ह खेळला गेला होता. कोणती धाव येत नाहीये. तर शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना गावदेवी गुहिर टीम. तर ऑन साईडला आकाशचा हा चांगला फटका आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, कोणती चूक होणार नाहीये. आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 1 बॉल शेष राहिलाय. मुख्य मंचावर या ठिकाणी षटकाराचा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी बक्षीस दिलं जात आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक कल्पीजी ठाकरे यांच्याकडनं 200 रुपये कॅश प्राइज आहेत. स्पंदन ग्रुपकडनं 300 रुपये आहेत आणि सावली क्रिएशन यांच्याकडनं प्रिंटिंग टी शर्ट आहे. प्रत्येक प्रेक्षकांना कॅच घेण्याची संधी आणि बक्षीस मिळण्याची संधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. ओव्हर टू कम बॉक्स. शेवटचा बॉल आणि विजयाचा ज्या वेळेला आपण पाहतायत आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल पंच वळतायत. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. SP बिलोशी या टीमची 43 या धावसंख्येवर 1 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास चालला तर 1 बॉल 11 रन झालेले आहेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण सातत्याने पाहिलंय. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला गेला आणि इथून आपण पाहतायत. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी गुहिर टीम अँड हार्ड लक SP बिलोशी टीम. संदीपजी पाटील साहेब यांच्याकडून रुपेश पाटील यांच्याकरता 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. त्या कॅच साठी अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपला गेला होता आणि त्यामुळे 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ते संदीप पाटील SP साहेब यांच्या माध्यमातून ते आपण स्वीकारावं.